भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकृकरणे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकृकरणे सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्य भगवान यांनी आपल्या वाङ्मयाच्या द्वारे सर्व अधिकाराच्या लोकांना त्यांच्या पर्यंत पोचून त्यांना आत्मजागृतीकरिता वेगवेगळ्या प्रसंगातून वेगवेगळे श्लोक निर्मिती केलेले आहेत। त्यामध्ये काल आपण भजगोविंदम अथवा मोहमुद्गर ह्या स्तोत्रामध्ये काल महत्वाची एक सत्संगाचा महिमा आणि त्याची फलनिष्पत्ती काल पाहिली। सत्संगत्वे निस्संगत्वं निस्संगत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलतत्वं निश्चलतत्वे जीवन्मुक्ती। त्यामध्ये सत्तत्व म्हणजे परमात्म तत्व आणि त्या तत्वाचा बोध म्हणजेच सत्तत्वाचा बोध म्हणजेच खऱ्या अर्थानं सत्संग। पण आपल्याला सत्तत्वाचा बोध एकदम होत नाही, कारण आपली बुद्धी इतकी सूक्ष्म नसते, आपली बुद्धी इतकी पवित्र नसते की आपल्याला त्या तत्वाचा बोध
होईल. पण ह्या तत्वाचा बोध ज्यांना झालेला आहे असे महापुरुष म्हणजेच सत्पुरुष, त्यांचा संग म्हणजेच परमात्म्याचा संग, म्हणजेच परमात्म्याचा निश्चय. त्या अशा आत्मसाक्षात्कारी पुरुषांसाठी इंग्लिशमध्ये असं म्हणतात HEP, म्हणजे हायली इम्पॉवर्ड पीपल. हायली इम्पॉवर्ड पीपल आणि असोसिएशन विथ हायली इम्पॉवर्ड पीपल मीन्स सत्संग. त्यांच्या सहवासात राहिलं तर काय होतं असं म्हणूया आपण, हायली इम्पॉवर्ड पीपल विल हेल्प अस नॉट टू लूज साइट ऑफ अवर गोल. आपल्या ध्येयापासून आपण कधी च्यूत होणार नाही याची आठवण सतत सतत हे आत्मसाक्षात्कारी पुरुष करून देतात. म्हणून त्यांच्या सहवासामध्ये फिजिकलीही राहिलं पाहिजे, मेंटलीही राहिलं पाहिजे, इंटलेक्च्युअली राहिलं पाहिजे आणि स्पिरिच्युअली ही राहिलं पाहिजे. त्यांच्या शरीराने त्यांच्या सानिध्यात जर राहिलं तर शरीरातले दुर्गुणाच्या ज्या सवयी आहेत त्या त्यांच्या प्रभावानं कमी होत जातात. त्यांच्या भावनेशी एकरूप होऊन जगण्याचा प्रयत्न केला की मनुष्याचं मन निर्विकार होतं आणि इंटेलेक्च्युअली त्यांच्या विचारांशी अनुसंधान ठेवलं तर आपल्याला भ्रामक कल्पना बुद्धीतील दूर होऊन यथार्थ तत्वाचा बोध होण्याकरता मदत होते. आणि त्यांची सेवा करून जर ते ज्या आत्मबोधामध्ये आहे तो बोध शेवटी प्राप्त केला की ही जीवनमुक्ती अवस्था प्राप्त होते. रामकृष्ण परमहंसांचा भाचा त्यांची सेवा खूप करायचा, परंतु त्यांनी फक्त सेवेचा मोबदला म्हणजे धनसंपत्तीच घेतली, त्यांचा बोध घेतला नाही. विद्वानांच्या सानिध्यामध्ये लोक राहतात ते त्यांचा बोध घेतात पण सेवा करत नाही. पण शिष्य म्हणून जर आपण राहिलो तर गुरूंची सेवाही पाहिजे आणि वी हॅव टू इन ट्यून विथ देअर माइंड, इमोशन अँड फिलिंग्स. त्यांच्या भावनेशी सुद्धा आपलं ट्युनिंग जमलं पाहिजे. म्हणजे त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांना काय म्हणायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. एवढं ट्युनिंग गुरूंशी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग अशा प्रकारे या चारही स्तरावरती आपण गुरूंच्या सानिध्यात राहिलो की जीवनमुक्ती अवस्था आपल्यालाही प्राप्त होते. आणि म्हणून ह्या चढत्या क्रमाने आपल्याला सत्संगाचा महिमा आचार्यांच्या चालत्या 9व्या श्लोकातून पाहिला. आज आपण 10व्या श्लोकाचा विचार करणार आहोत. पहिल्यांदा शब्द बघूया, नंतर अर्थ बघूया, नंतर त्याची उपयोगिता. श्लोक क्रमांक 10. वयसी गते कः काम विकारः शुष्के नीरे कः कासारः क्षीणे वित्ते कः परिवारो ज्ञाते तत्व कः संसारः भज गोविंदं गोविंदं भज मूढमते. शब्द पहा. वयसी
म्हणजे तारुण्य, गते म्हणजे गेले असताना, युथफुल एज हॅड पास्ट आहे. आपलं तारुण्य कमी झालं असताना, ढळलं असताना आचार्य विचारतात, कह काम विकार. शरीरातले सगळेच अवयव गलित गात्र झाले, क्षितिल झाले. मग प्रणय क्रीडेचा जो उन्मत्त भाव इंद्रियांच्या मध्ये आता कुठून असणार आहे? कामविकार म्हणजे मॉडिफिकेशन्स ऑफ डिझायर्स, इच्छेंचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अभिव्यक्ती. म्हणजे डोळ्याच्या रूपानं, हाताच्या रूपानं, पायाच्या रूपानं, अंतःकरणामध्ये असणाऱ्या जी त्याला मॉडिफिकेशन ऑफ माइंड असं म्हणूया, मॉडिफिकेशन ऑफ डिझायर असं म्हणूया, मनोविकारांचीच अभिव्यक्ती सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून अभिव्यक्ती होत असते. मग ती कोणाला डोळ्यातून तो दिसतो, तो कोणाला बोलण्यातून दिसतो, तो कोणाला त्याच्या हावभावातून दिसतो. पण आता जर शरीरच गलित गात्र झालं तर मग कुठे त्याची अभिव्यक्ती असते? वयसी गते कह काम विकार. तारुण्याचं वय संपून गेल्यानंतर मग आता त्या प्रणय लीलेची अभिव्यक्ती आता त्या इंद्रियांच्या मध्ये कुठून असणार आहे? ठीक. दुसरं आहे, शुष्के नीरे कह कासार. शुष्के नीरे, नीरे म्हणजे जल, पाणी. सरोवरातलं सगळं पाणी जर सुकून गेलं, कह कासार, मग आता त्याला पाण्याचं तळ किंवा सरोवर कोण म्हणणार आहे? पाणी संपून गेलं की त्याला कोणी तळ म्हणत नाही, सरोवर म्हणत नाही. वय निघून गेलं की मग आता कामक्रीड्याच्या अभिव्यक्तीचे इंद्रिय हे गलित गात्र होतात, आता मग ते राहत नाही. तिसरं उदाहरण दिलं आहे, क्षीणे वित्ते कह परिवार. क्षीणे वित्त, वित्त म्हणजे संपत्ती, पैसा. क्षीणे वित्ते, आपल्या जवळचा असणारा सगळा पैसा, संपत्ती संपून गेला की मग कह परिवार. मग आता आपल्याला परिवारातील लोक कोण विचारणार आहे? आता कसला परिवार? असतील शिते तर जमतील भूते या न्यायाप्रमाणे जर संपत्ती असेल तर आपले नसलेले संबंध देखील लोक संबंध निर्माण करून हे माझे अमुक आहे, तमुक आहे असे नको असले म्हणजे कोणकोणते नाते निर्माण करतात. आणि पैसा संपला की जवळचे नाते असलेले लोक सांगतात की त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही. म्हणून क्षीणे वित्ते, एकदा संपत्ती संपली कह परिवार. मग आता कोणता परिवार आहे? हे 3 दृष्टांत दिले शंकराचार्यांनी आणि 4था सिद्धांत सांगितला. ज्ञाते तत्वे कह संसार. ज्ञाते तत्वे, ज्याला तत्वाचा ज्ञान झाला आहे, तत्वाचा साक्षात्कार झाला आहे, तत्वाचा बोध झाला आहे, आता त्याच्याकरता कह संसार. आता त्याच्यासाठी कोणता संसार आहे? कुठे संसार आहे? नाही. थोडक्यामध्ये हा 4था सिद्धांत सांगण्याकरता अगोदर 3 दृष्टांत दिले आणि या 3 दृष्टांतातून 4था सिद्धांत आपल्याला सहज समजेल. पुन्हा एका ओळीत अर्थ बघूया. तारुण्य वय संपल्यानंतर कामविकारांची अभिव्यक्ती ज्या इंद्रियांच्या द्वारे होते ते इंद्रिय क्षितिल झाल्यामुळे आता कुठे कामविकार त्या इंद्रियांच्या मध्ये दिसतोय. वयसी गते कह कामविकार.
शुष्के नीरे कह कासारा. शुष्के म्हणजे सुकून गेलं आहे, नीरे म्हणजे पाणी, आणि कासार म्हणजे सरोवर. सरोवरातलं पाणी आता सुकून गेल्यानंतर त्याला सरोवर कोण म्हणणार? वय निघून गेल्यानंतर त्यात काम आहे असं कोण म्हणणार? क्षीणे वित्ते कह परिवारा. सगळी संपत्ती संपून गेल्यानंतर आता परिवार आपल्या बाजूला कसा राहील उभा? हे सगळं जसं आहे तसं ज्ञाते तत्वे कह संसारा. तत्वे ज्ञाते, तत्व म्हणजे ब्रह्मतत्व, आत्मतत्व, याचा बोध झाला असताना संसार कुठे राहतो? हा झाला सिद्धांत. आता ह्या संबंधाचं विचारमीमांसा पाहूया. या सगळ्या श्लोकाचं एका वाक्यात जर बोलायचं ठरलं तर कसं सांगता येईल? इंग्रजीमध्ये असं म्हणतात, शूट द रूट. म्हणजे मूळ कारणच संपून टाका. कारण असं आहे, द इफेक्ट एक्झिस्ट बिकॉज ऑफ द कॉज. जेव्हा कारण असतं तेव्हा कार्य अस्तित्वात असतं. An effect cannot continue once the cause has ended. जेव्हा कारण संपलं जातं तेव्हा कार्य अस्तित्वात राहत नाही. थोडक्यामध्ये ह्या श्लोकाच्या मध्ये कार्य कारण संबंध सांगितला आहे. कारण असेल तर आपल्याला कार्य अभिव्यक्त दिसतं, आणि एकदा कारणच संपलं की मग कार्य अस्तित्वात राहत नाही. हा एक नेम आहे. वेर देर इज अ कॉज देर इज इफेक्ट. वेन वी रिमूव्ह द कॉज फ्रॉम द इफेक्ट, द इफेक्ट विल नॉट रिमेन ॲज इफेक्ट. त्या कार्यातूनच जर आपण कारण काढून घेतलं, इफ वी withdraw cause from the effect, then effect will not remain. कार्य राहत नाही कारण काढून घेतलं तर. उदाहरण आपण 2-3 घेऊया. मातीचा घट हा मातीपासून बनलेला आहे. तर घट हे कार्य आहे, माती त्याचं कारण आहे. त्या मातीच्या घटातून माती सगळी काढून घेतली मृत्तिका, तर घट राहील का? नाही. If you remove the mud from the pot, then pot will not remain as a pot. दुसरं उदाहरण घेऊया, क्लॉथ, वस्त्र. वस्त्रा हे धाग्यापासून बनलं आहे, तंतूपासून बनलेलं आहे. If we remove the thread from the cloth, then cloth will not remain as a cloth. आता कापड शिल्लक राहणार नाही. तिसरं उदाहरण घेऊया, गोल्ड, सोनं. अलंकारातून सोनं जर वजा केलं, काढून घेतलं, तर आता अलंकार म्हणून स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही. आणखी उदाहरण घेऊया, वेव्ज ऑफ ओशन, समुद्रावरच्या लाटा. त्या लाटांच्या मधलं पाणी काढून घेतलं तर लाटा शिल्लक राहतील का? नाही राहणार. म्हणजेच कारणापासून कार्य उत्पन्न होत असतं, आणि त्या कार्यातील कारण जर काढून घेतलं तर कार्य शिल्लक राहत नाही. अलंकारातील सोनं काढून घेतलं की अलंकार राहत नाही. लाटातून पाणी काढून घेतलं तर लाटा राहत नाही. वस्त्रातून तंतू काढून घेतले तर तंतू राहत नाही. आणि घटातून मृत्तिका काढून घेतली तर मग घट राहत नाही. तसं ह्या दिसणारा हा सगळा जो संसार आहे, हा संसार मायेच्यामुळे प्रतीतीला येतो. पण माया तरी का प्रतीतीला येते? आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे.
मग आत्मस्वरूपाचं अज्ञान, त्यामुळे भ्रम, आणि भ्रमामुळे जी वस्तू जशी नाही ती वस्तू तशी दिसते. याला भ्रम, यालाच अध्यास असं म्हणतात. अंधार असल्यामुळे आपल्याला दोरी ही सर्परूपाने प्रतीतीला येते, पण प्रकाश असेल तर सर्पाचा भास होता तो दूर होऊन जातो आणि दोरी दोरी रूपाने कळते. हे सगळे दृष्टांत एका बाजूला घेतल्यानंतर सिद्धांत समजून सांगण्याकरता मग आता शंकराचार्यांनी ही गोष्ट समजून सांगितली आहे या दृष्टांताच्या माध्यमातून. वैसी गते काम विकार. भर्तृहरीने एका ठिकाणी असं म्हटलंय, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. म्हणून मी जीर्ण झालो आहे, पण माझ्या तृष्णा, लालसा, इच्छा काही अजून तृण झाल्या नाही. मग इथे वयसी गते हे काम विकार. जेव्हा तारुण्य असतं तेव्हा त्या इंद्रियांच्या मध्ये एक प्रकारच्या इच्छा असतात आणि त्या इच्छा तृप्त करण्याकरता ते इंद्रिय समर्थ असतात. परंतु वार्धक्याच्या काळामध्ये इच्छा असतात, पण त्या इच्छा तृप्त करण्याचे इंद्रिय सक्षम नसतात. ह्या अर्थाने शंकराचार्य म्हणतात, आता ह्या वार्धक्याच्या काळामध्ये कुठे आहे इंद्रियांच्या मध्ये पाटव्य शक्ती आणि कुठे आहे त्याची अभिव्यक्ती. कारण का बरं, तारुण्य असेल तर ते सगळे विकार अभिव्यक्त होतात. आता तारुण्यच नाही तर विकार संपले, म्हणजे त्यांचं कारण संपलं आहे. काय, तारुण्य हे कारण आहे आणि ते विकार ही त्यांची अभिव्यक्ती आहे. वैसी गते हे काम विकार. आता ते संपून गेल्यामुळे आता कुठे काम विकार आहे. शुष्के नीरे कासार. आता पाणी संपून गेलं तर आता याला सरोवर कोण म्हणणार? मग काय म्हणणार? लेक लेस वॉटर इज इक्वल टू लँड असं म्हणता येईल. जर तळ्यातून आता पाणीच वजा केलं तर खाली काय शिल्लक राहणार आहे? फक्त जमीन. म्हणून उष्णतेने म्हणा किंवा खूप अनावृष्टीच्या मुळे सगळं पाणी आटून गेलं, मग आता त्याला कोणी सरोवर म्हणत नाही. तसं इच्छारूपी हे पाणी या इंद्रियांच्या सरोवरातून आटून गेलं की तिथे मग आता आपल्याला काही शिल्लक राहणार नाही. कासार म्हणजे सरोवर राहणार नाही. मग आता तृप्तींचं साधन शिल्लक राहणार नाही. क्षीणे वित्त कह परिवार. याचा विचार आपण मागे पाहिला. यावत वित्तोपार्जन सक्त तावन निज परिवारो रक्ता. तीच एक गोष्ट शंकराचार्यांनी पुनरावृत्तीच्या द्वारे इथे उद्धृत केली. क्षीणे वित्ते कह परिवार. एकदा की आपल्या जवळची सगळी संपत्ती संपून गेली की आपल्या आजूबाजूला असणारा नातेसंबंध म्हणजे हा परिवार. बरं का, परिवार म्हणजे मुलं बाळ हा तर परिवार आहेच, पण इथे परिवार संबंध म्हणताना कोणाचा गावडे मॅडम कोण आहे त्यांचा गावडे गावडे हा बोला. ते कोणाच तरी हे चालू आहे, मोबाईल चालू आहे. अच्छा अच्छा अच्छा, तुमचा म्यूट करा जरा प्लीज. बंद कर. ह्या मंडळींना माहिती नसतं. ठीक आहे. काय चाललं होतं आपलं? वित्त संपल्यानंतर पुढे वित्त परिवार हा म्हणजे परिवार म्हणजे फक्त कुटुंबातीलच नाही तर आजूबाजूचे सगळे मित्रमंडळी सुद्धा आपल्यापासून दुरावतात. हा सगळे दृष्टांत झाले आहे. त्याप्रमाणे
दिसणारा हा नामरूपात्मक प्रपंच, त्याची सत्यता, त्याचं आकर्षण, त्यामुळे होणारं रागद्वेष, त्यामुळे सुखदुःख, त्यामुळे येणारं टेन्शन, त्यामुळे फ्रस्ट्रेशन, त्यामुळे अनेक असे शरीरावर मनावर त्याचे होणारे परिणाम, हे याचं महात्म्य कुठपर्यंत आहे. संसाराला सत्यत्व दिलं की त्याचे परिणाम आपल्या मनावर झाल्याशिवाय राहत नाही. जसं की जागृत झाल्याबरोबर सगळे स्वप्नच हा संपून जातो आणि स्वप्न व्यवहारच नाही होतो, तसं आत्मतत्वाची जागृती, आत्मतत्वाचा बोध, आत्मसाक्षात्कार झाला की मग कह संसारा, मग संसाराचं कारण असणारं अज्ञान, माया, त्याची निवृत्ती होते. मग त्याची निवृत्ती झाल्यानंतर कुठे संसार असणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत तत्वाचा बोध होत नाही तोपर्यंत संसाराची सत्य प्रतीती आहे. तत्वाचा बोध झाला की दिसणारा संसार जरी दिसला तरी आपल्याला तो काही प्रतिबंध करत नाही. प्रतिबंध काय करतो तर त्याची सत्यता. मृगजळ आपल्याला दिसलं म्हणून काही बिघडत नाही, कारण त्या मृगजळाच्या पाठीमागे कोणताही मनुष्य पाण्यासाठी पळत नाही. त्याला माहिती आहे मृगजळ फक्त दिसत आहे पण त्यामध्ये पाणी नाहीये. तसं एकदा की तत्वाचा बोध झाला की मग त्याला हा संसार दिसतोय आहे पण तो मिथ्या म्हणून त्याला प्रतीतीला येते. मग त्याचा परिणाम आपल्यावरती होत नाही. तर मिथ्या गोष्टी, वस्तूचा परिणाम होत नाही. आणि सगळं शास्त्र हे कशा करता आहे, याला मिथ्या ठरवण्याकरता. मिथ्या म्हणजे त्याचं सत्यता जी आहे ती रिलेटिव्हली आहे, सापेक्षता ती सत्यता आहे. वास्तविक याला खरी सत्ता नाही आहे, की तात्पुरती सत्ता आहे. मग असं जर असेल, ज्ञाते तत्व क संसार, तत्वाचा बोध झाला की संसार कुठे आहे, मग त्या तत्वाचा बोध करून घेणं म्हणजेच गोविंदाला भजणं. त्या तत्वाचा साक्षात्कार करून घेणं म्हणजेच गोविंदाला भजणं. त्या तत्वाचं श्रवण मनन निध्यासन करणं म्हणजेच गोविंदाला भजणं. म्हणून भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. म्हणजेच कारण संपलं की कार्य शिल्लक राहत नाही. म्हणून आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जगताची प्रतीती होते, पण त्याच आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की अज्ञानाची निवृत्ती आणि प्रपंचाचा बाध, अशी ही स्थिती आहे. मग असं जर असेल तर मनुष्याने या मिथ्या संसाराच्या विषयी गर्व का करावा. मा कुरु धन जन यौवन गर्वम हरति निमेषात काल सर्वम मायामयमिदमखिलं बुद्ध्वा ब्रह्मपदं प्रविश विदित्वा भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. शंकराचार्यांनी दुसरं चित्र आपल्या समोर ठेवलं आहे. सुरुवात या शब्दाने केली आहे, मा कुरु. मा कुरु म्हणजे करू नकोस, असं करू नको. काय करू नको, मा कुरु गर्वम. अरे बाबा, जर संपूर्ण संसार हा मिथ्या आहे, खोटा आहे, मायामय आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, जाणारा आहे, याला कायम स्वरूपाचं सत्यत्व नाही आहे, मग नसलेल्या ह्या सगळ्या जड वस्तूंच्या बद्दल गर्व का करतोस, आणि म्हणून तू करू नकोस. मा कुरु गर्वम, गर्व करू नकोस. कशा कशाचा गर्व करू नको, आचार्य सांगतात धन गर्वम, जन गर्वम, यौवन गर्वम. 3 प्रकारचे गर्व सांगितले आहे. पहिला आहे धन गर्वम. काही लोक करोडपती असतात पण काही दिवसानंतर ते रोडपती होतात.
म्हणजे भिकारी होतात. अचानक शेअर्स मार्केट इतकं ढासाळतं, जसं की आपल्या शरीराच्या मध्ये लो बीपी व्हावा तशा प्रकारे शेअर मार्केटचं जीवन असतं. राजकीय स्थिती बदलली की त्यांची स्थिती बदलते. म्हणून अगदी स्वतःला लक्षाधीश म्हणणारे माणसं काही दिवसात भिक्षाधीश बनतात. आणि मग विनाकारणच माणसाने का बरं धनाचा गर्व करावा? ते तर जड आहे, ते तर निर्जीव आहेत, ते तर अचेतन आहेत. मग ते खूप माझ्याजवळ आहेत, माझ्याजवळ 10 बंगले आहेत, पण झोपतो किती बंगल्यात? एका बंगल्याच्या 3.5 फुटाच्या जागेतच ना. मग कशाला एवढा गर्व करतो बाबा रे? मा करू धनगर्वम. दुसरं आहे मा करू जनगर्वम. माझ्या मोबाईलमध्ये एवढे ग्रुप्स आहेत, एवढे मला कनेक्टेड आहेत, एवढे माझे फॉलोअर्स आहेत, ट्विटरवर माझे एवढे फॉलोअर्स आहेत, नंतर फेसबुकवरती एवढे फॉलोअर्स आहेत, आणखी कशावरती एवढे फॉलोअर्स आहेत, एवढे मला लोक आहेत. म्हणून एखाद्याने विचारावं तुला किती फॉलोअर्स आहेत, आपण विचारावं तुला किती आहे. तू जर म्हटला की मला 5 लाख, आपण म्हणावं की मला 5,01,000. कारण का? हे सगळे जरी हे जन असले पण कधी आपल्याला सगळे सोडून जाणार आहेत, मग लोकांचा गर्व का करावा? त्याला लोकेशना असं म्हणतात. आणि हे सगळे क्षेत्रात आहेत बरं का. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे, राजकीय क्षेत्रामध्ये आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, सगळ्यात आहे. माझे किती फॉलोअर्स आहेत? फक्त त्या फॉलोअर्सना वेगवेगळी भाषा आहे. काही म्हणतील क्लायंट, काही म्हणतील पेशंट, काही म्हणतील कस्टमर, काही म्हणतील शिष्य. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे नावं आहेत त्या गोष्टीला. पण त्याचा का गर्व करावा? ते कधी असतील कधी नसतील. दुसरं आहे मा कुरु यौवन गर्वम. यौवन म्हणजे सौंदर्याचा गर्व, तारुण्याचा गर्व. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण पहा की स्वतःचं तारुण्य, त्यानंतर असणारा मेकअप, त्यांचं असणारं खाणं, किती खर्च होतो त्यांच्याकडे बॉडी मेंटेनन्ससाठी. पण एकदा की मेकअप झाला, संपला की सगळा ब्रेकअप होतो. कितीही जरी सौंदर्यवान असला पण त्यांना तारुण्यामध्ये जे सौंदर्य आहे, म्हातारपणात त्यांना आरशासमोर उभं करावं आणि सांगावं तेच का तुम्ही? हे सगळ्या डोळ्यावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत, हातावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत, बोलायला सुद्धा हळूहळू घोगऱ्या आवाजामध्ये बोलावं लागतं, काठी टेकत चालावं लागतं. आणि किती गर्व केला हा तारुण्याचा. म्हणून शंकराचार्य सांगतात मा कुरु धनगर्वम जनगर्वम यौवन गर्वम. आचार्यजी तुम्ही असं का म्हणतात? धन असताना आम्ही का गर्व करू नये? लोक एवढे आम्हाला पाठी मागे असताना आम्ही त्यांचा जनगर्व का करू नये? तारुण्याचा गर्व का करू नये? शंकराचार्य म्हणतात सर्वम निमेषात कालः हरति. हरति निमेषात कालः सर्वम. सर्वम कालः सर्वम निमेषात हरति. निमेष म्हणजे पापणी लवण्यापासून, म्हणजे पापणी जेव्हा झाकतो आणि उघडतो याला निमेष असं म्हणतात. म्हणजे पापणी उघडण्याचा काल की धन कधी संपून जाईल सांगता येत नाही. पापणी उघडण्याचा काल जन कधी संपून जातील काही सांगता येत नाही. पापणी उघडण्याचा काळ तारुण्य कधी संपून जाईल काही सांगता येत नाही. म्हणून किती क्रिकेटर्सचे फॉलोअर्स असले पण त्याने जर चांगले खेळ खेळले नाहीत तर लोक म्हणतात आता तो काही खेळत नाही. अच्छा, कितीही सौंदर्यवान असेल पण आता म्हातार झाला की लोक म्हणतात आता तो काही एवढा दिसत नाही चांगला. कारण का? सर्वम
निमेषात कालः हरति. या धन असेल, जन असेल, यौवन असेल, या सगळ्या गोष्टी कालो जगत भक्षकः, या सगळ्यांचं भक्षण करणारा हा काल आहे. कालाचा प्रभाव हा अतिशय मोठा आहे. कालाच्या ओघामध्ये या सगळ्या गोष्टी संपून जातात आणि काळ या सगळ्यांना खाऊन टाकतो. धनाला, जनाला, यौवन, गर्व सगळ्यांना संपून टाकतो. आणि कधी निमेषात, एका क्षणार्धामध्ये तुम्ही केलेला धनाचा गर्व, जनाचा गर्व, यौवनाचा गर्व एका क्षणामध्ये काल हा हरवून टाकतो. आणि हा काल तरी कोणी निर्माण केला हो? सांगतात मायामयमिदम अखिलम बुद्ध्वा. इदम अखिलम मायामयम बुद्ध्वा. इदम म्हणजे हा सगळा संसार, अखिलम म्हणजे संपूर्ण. हा दिसणारा सगळा संपूर्ण संसार हा कसा आहे? मायामय आहे. मायामय आहे म्हणजे इट इज इल्युजन. हा एक प्रकारचा भ्रम आहे, ही एक प्रकारची भ्रांती आहे की हे कायम टिकणार आहे, कायम राहणार आहे. पण हा भासमय आहे. म्हणून अपीअरन्स आर ऑलवेज डिसेप्टिव्ह असं म्हटलं जातं. हा भास आहे ना, हा नेहमी डिसेप्टिव्ह असतो, हा फसवा असतो. आणि जेवढा जेवढा आकार आहे तेवढा तेवढा हा फसवा आहे. म्हणून जसं आपण आपल्याला पाहतो डोळ्यांना, तसं जर आपण सोनोग्राफीमध्ये पाहिलं, एक्सरे मध्ये पाहिलं, सिटी स्कॅनमध्ये पाहिलं, MRI मध्ये पाहिलं, तसं दिसत नाही. आपल्याला हाडं, रक्त, मांस हे सगळं दिसतं, पण डोळ्यांना कसं दिसलं? डिसेप्टिव्ह. एक भ्रम आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात इदम अखिलम मायामयम. हा सगळा संसार जो आहे ना, तो मायामय आहे असं बुद्ध्वा. असं काही ठिकाणी बुद्ध्वा आहे, तर काही ठिकाणी हित्वा आहे. तर ह्या सगळा मायामयी संसार आहे हित्वा, म्हणजे त्याचा त्याग करावा, त्याला मिथ्या समजावं. मग काय नीट समजावं, खरं काय समजावं? आचार्य म्हणतात ब्रह्मपदम विदित्वा. जसं दोरी समजल्यानंतर सर्पाचा भास निवृत्त होतो, त्याप्रमाणे ब्रह्मपदम विदित्वा, त्या ब्रह्मपदाला जाणावं, समजावं, जे की सगळ्या संसाराचं अधिष्ठान आहे. मग असं जे अधिष्ठान आहे ब्रह्म, त्या तत्वाला जाणावं. ब्रह्मपदम विदित्वा, ब्रह्मपद जाणून मग काय करावं? त्वम प्रवेश, तू त्यामध्ये प्रवेश कर. ह्यावरून कोणी असं म्हणेल ब्रह्म म्हणजे काही बंगला आहे, घर आहे, ते जाणायचं आणि त्यामध्ये प्रवेश करायचा. इथे प्रवेश करणं म्हणजे घरामध्ये मनुष्य प्रवेश करतो असं नाही, तर ब्रह्मस्वरूपाला जाणणं हाच प्रवेश करणं आहे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति असं म्हटलं आहे. ब्रह्मतत्वाला जाणणारा हा ब्रह्मरूपच होतो, हा वेगळा राहत नाही. आणि म्हणून या ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर तदाकार व्हावं, ही तर मनुष्य जीवनाची अंतिम स्थिती आहे. त्यालाच जीवनमुक्ती असं म्हणतात. आणि हे तर अखिल मानव जातीचं गंतव्य आहे. आणि म्हणून ह्या कालाच्या प्रभावामध्ये सगळं मायेच्या द्वारे निर्माण झालेलं सगळं जगत हे नष्ट होणार आहे, कारण तो एक भ्रम आहे. पण त्याला अधिष्ठान असणारं ब्रह्मतत्व जे निर्गुण निराकार आहे, सत्स्वरूप, चित स्वरूप, आनंद स्वरूप आहे, जे की तुमचं आमचं खरं वास्तविक स्वरूप आहे, त्या तत्वाला जाणून ते तत्वरूप ओहावं, हा शंकराचार्यांना या दोन्ही श्लोकातून ही भूमिका सांगावयाची आहे की ते ब्रह्मतत्वच अधिष्ठान आहे. त्या तत्वाचं ज्ञान झालं असताना हा मायामय असणारा संसार दिसत नाही आणि जाणणारा ते तत्वस्वरूप होऊन जातो. हे दोन ह्या श्लोकात सांगितलं.
आणि तिसरं या श्लोकात सुतवाच्य केलं होतं की कालः सर्वं निमेषात हरति. काळ एका क्षणामध्ये आपल्याजवळ असलेलं नष्ट करू शकतो, एवढा हा कालाचा प्रभाव आहे, एवढा हा कालाचं महिमा आहे. आणि असा हा काल ह्या जगतामध्ये कोणकोणत्या रूपाने येतो आणि कोणकोणते रूप दाखवतो, या कालाचा प्रभाव आपल्याला या 12व्या श्लोकापर्यंत हा विचार पुढे येतोय. 12व्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर या संपूर्ण सृष्टी चक्र कालामध्ये कसं व्यतीत झालेलं आहे असा हा विचार 12व्या श्लोकामध्ये आणि पुन्हा 13व्या श्लोकामध्ये ह्या सगळ्या मागच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या संसाराचं पुन्हा एकदा संक्षिप्त वर्णन करून शंकराचार्यांनी मग आपला जो विचाराचा झोत आहे तो आता कौटुंबिक व्यावहारिक गृहस्थाश्रमींच्याकडे होता तो काढून मग संन्यासी वर्गाकडे कसा लावला आहे याचा विचार आपण क्रमशः पाहणार आहोत. तूर्त आपण या ठिकाणी थांबूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय